तुम्हाला माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि काही कोथिंबिरीच्या काड्या छान मिक्सरला बारीक वाटून घेतल्या. त्यानंतर कोथिंबीर निवडून छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. त्यामध्ये साधारण अर्धा कप बेसन पीठ टाकलं. 1 चमचा ओवा छान हातावर घासून टाकला. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ टाकले. हळद टाकली. आवडीनुसार तिखट टाकलं थोडंसं. धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार छान असं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि आपण सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक फिरवलेला हा ठेचा टाकून घेतला आणि आता हा ठेचा टाकून व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून आपण हे छान असं मळून घेऊया. पुन्हा थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं, कारण की बेसन पीठ थोडं कमी वाटलं आणि असं कमी बेसनाच्या वड्या खूप छान होतात. आणि हो, परत मी कणिक मळलेलीच घेतली होती, त्यामुळे ती तशी दिसत होती. आपल्याला जास्त भांडे भरवायची गरज नाही. त्यानंतर ते एका तेल लावलेल्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये थापून घेतलं. वरून थोडेसे तीळ टाकले आणि गरम पाणी उकळत ठेवलं होतं कढईमध्ये. त्यानंतर 20 मिनिटं छान त्यामध्ये वाफवून घेतलं. हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्या तुम्ही वड्या कापू शकता आणि वड्या कापल्यानंतर तुम्ही त्या तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. अतिशय सुंदर लागतात. हे पहा, आपण वड्या बनवताना जास्त पीठ टाकायचं नाही, बेसन पीठ, नाहीतर वड्यांची चव जशी काय हरवून जाते. त्यामुळे या वड्या नक्की ट्राय करा. धन्यवाद.